नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, गोपीचंद पडळकरांसारख्या भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने राजकीय संस्कृती, सभ्यता आणि सत्यता भुईसपाट केली आहे का? याचं उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी निष्पक्ष राहून तुम्ही या विषयावरील आपलं प्रामाणिक मत कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. आवश्यक आहे. मंडळी, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, तुम्हाला माहिती आहे. छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाला जगाच्या पाठीवर पोहोचवणारा हा महाराष्ट्र आहे. आणि सोबतच यशवंतराव चव्हाण असतील, पंजाबराव देशमुख असतील, यासारखे असे किती नावं घ्यायची, अनेक आहेत, ज्यांच्या पुण्याईने महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता आजपर्यंत मित्र कायम राहिली आजपर्यंत. परंतु अलीकडे हे गचाळ, तोंडाळ आणि वाचाळ राजकारणी या सभ्य संस्कृतीला विसरले आहेत का? तर होय. आणि याला जबाबदार मग कोण आहे? जबाबदार यांचे सेनापती तर आहेच, जे कोणी हायकमांड असतील ते, तुम्हाला ठाऊक आहे. परंतु तितकेच जबाबदार तुम्ही, आम्ही, आपण सामान्य नागरिक देखील यासाठी तितकेच जबाबदार आहोत, हे लक्षात घ्या. राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे नेते जयंतराव पाटील यांच्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर काय बोलले? ऐकलं असेल मित्र अनेकांनी. अतिशय घृणास्पद हे वक्तव्य आहे. जयंत पाटील ही राजाराम पाटलांची औलाद नाही. जयंत पाटला, मी तुझ्यासारखा भिकारी नाही. अरे काय रे तुझी ही भाषा, ऐकायला देखील मन साक्षी देत नाही मित्र. असं रस्त्यावर जाहीरपणे, उघडपणे बोलणं, सोशल मीडियावर हे गलिच्छ वक्तव्य नंतर व्हायरल होणं किती वाईट आहे हे तुम्ही ठरवा. अरे बाप हो, टीका करा टीका, हरकत नाही. एकमेकांना टोले हाणा, बोला, पण अशा प्रकारे गलिच्छ भाषा, अगदी खालची पातळी गाठून कुणाच्या आई वडिलांच्या बद्दल अशा प्रकारे बिनबोभाटपणे बोलणं, ही संस्कृती महाराष्ट्राची नाही. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी अशा प्रकारे बोलतात, हे अतिशय वाईट आहे, अतिशय निंदनीय आहे. जितकी निंदा करावी तितकी थोडी आहे मित्र. आणि एवढं बोलून झाल्यावर महाराष्ट्रभर हे गलिच्छ वक्तव्य मग सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचलं. परंतु जयंत पाटलांनी यावर उलट काहीही प्रतिक्रिया दिली नाही. हे सभ्यतेचं लक्षण आहे. त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. का प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी? तर हाच संस्काराचा भाग आहे, हाच फरक आहे दोघांमधला. अक्ष, पक्ष, प्रतिपक्ष वगैरे थोडा वेळ बाजूला ठेवा मंडळी, परंतु माणसाने माणसाशी कसं वागायला पाहिजे हे जर लोकप्रतिनिधींना कळत नसेल तर अशा लोकांना जनता निवडून का देते, हा देखील फार मोठा सवाल आहे. म्हणूनच मी याआधी बोललो मित्र की आम्ही सामान्य नागरिक देखील यासाठी तेवढेच जबाबदार आहोत. आपणही दोषी आहोत. लहान मोठा काही एक वयाचं भान राहिलं नाही, बोलण्याची पद्धत राहिली नाही, एक दुसऱ्यांचा आदर राहिला नाही. मग नंतर काय झालं? नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली मीडियावर, सोशल मीडियावर, टीव्हीमध्ये. ते म्हणाले गोपीचंद पडळकर आक्रमक नेते आहेत, त्यांचं राजकीय भविष्य फार चांगलं आहे. परंतु असं बोलायला नको होतं, मी त्यांना समज दिली, असं ते म्हणाले मुख्यमंत्री. या 3-4 वाक्यांमध्ये मित्र लक्षपूर्वक आहे का, त्यांना समज देण्याचं सोडून छुप्या पद्धतीनं त्यांचं कौतुकच केलेलं दिसते आहे, स्पष्ट सांगायचं झाल्यास. अशाच प्रकारे ते नितेश राणे, तुम्हाला ठाऊक आहे, ते तर प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. नितेश राणे असंच बोलतात. मागील काही दिवसात ते सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल अतिशय वाईट उद्गार काढले होते. मागच्या मला वाटतं विधानसभेच्या निवडणुकीचा जेव्हा प्रचार सुरू होता, त्या प्रचार सभेतली एक गंमत आहे, गोष्ट आहे मित्र. यांना आवर कोण घालणार, कोण व्यसन घालणार? एकमेकांवर अशा पद्धतीने चिखलफेक बघायला महाराष्ट्र रिकामा नाही, हे नेत्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्ही जनप्रतिनिधी आहात. तुम्ही जनप्रतिनिधी या नात्यानं जनतेच्या हितासाठी काय बोलतात यामध्ये लोकांचा रस आहे, या फालतू गोष्टींमध्ये नाही. आणि तुम्हाला एवढा राग येतो, तुम्हाला एवढा संताप येतो, मान्य आहे, येत असतो संताप. पण हा संताप तुम्ही जिथे भ्रष्ट अधिकारी जनतेचं अहित करत असतील, नुकसान करत असतील, तिथे तुमचा संताप दिसायला पाहिजे.
आपल्या मतदारसंघात कुठे रस्त्याचं काम एखादा ठेकेदार नीट करत नसेल, भ्रष्टाचार करत असेल, कामाचा दर्जा नसेल, तिथे तुमचा संताप ओसंडून व्हायला पाहिजे, मान्य आहे आम्हाला. किंवा तुमच्या परिसरात एखाद्या सरकारी शाळेत शिक्षक वेळेवर पोहोचत नसेल, तिथे तुमची मर्दुमकी जनतेला दिसायला पाहिजे. किंवा एखाद्या सरकारी दवाखान्यात नागरिकांची, रुग्णांची गैरसोय होत असेल, तिथे तुम्ही तुमचे दंड आणि मांड्या ठोकायला पाहिजे, हरकत नाही. पण अशा प्रकारे तुमचे व्हिडिओ जनतेला दिसत नाही चांगल्या कामाचे. 8-10 पिलावडी गाडीत घेऊन नुसते इकडून तिकडं हुंडारणं म्हणजे नेतागिरी नव्हे. आणि बेजबाबदारपणे असं असभ्य वर्तन तुम्हाला लोकप्रतिनिधींना, नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना अजिबातही शोभत नाही, हे लक्षात घ्या. निदान भारतीय जनता पक्षाच्या या नेत्यांनी आपल्या पक्षाची जुनी परंपरा, संस्कृती, सभ्यता तरी लक्षात ठेवली पाहिजे आणि ती जपली पाहिजे. जुन्या जाणत्या भाजपा नेत्यांची भाषणं ऐकली पाहिजे, ऐकण्यासारखी होती. अटलजींना ऐकलं नसेल तर निदान गडकरी साहेबांना ऐकलं तरी तुमची शिकवणी पूर्ण होईल, तुमची ट्युशन कंप्लीट होऊन जाईल. भारतीय जनता पार्टीच नाही मित्र, तर इतर पक्षात जर का असे वाचाडवीर असतील, कुठलाही पक्ष असू द्या, त्यांनी यांना दावणीला बांधून ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे नेत्यांना मोकाट सोडू नये, नाहीतर लोक पिसाळतील एक दिवस, लक्षात घ्या. आणि त्यानंतर मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांचा फोटो एका कुत्र्याच्या गळ्यात लटकवून निदर्शने केली. काय चाललंय सध्या महाराष्ट्रात. मंडळी, मी पुन्हा पुन्हा माझ्या व्हिडिओतून सांगत असतो वारंवार की जनता आता हुशार होत चालली आहे. नेत्यांनी सावध व्हायला पाहिजे. जनतेच्या लक्षात आला आहे. त्याचं कारण आहे सोशल मीडिया, लक्षात घ्या. आता फक्त टीव्हीच नाही, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे 6-7 इंचाचा. या नेत्यांच्या विषयी तरुण पिढीमध्ये अतिशय असंतोष पसरला आहे, लक्षात घ्या. शिकली सवरली मुलं यांना बारीक नजरेने बघते हो, बारीक नजरेने. अशा प्रकारच्या मर्दुमकीला नवी पिढी अजिबात भीक घालत नाही, हे लक्षात घ्या. यांचे कुणी हायकमांड यांना समज देवो न देवो हरकत नाही, पण यांना सामान्य जनताच आता ठोकेल, हे लक्षात घ्या. अशा नेत्यांनी अशा प्रकारे वागणं अजिबात बंद करायला पाहिजे. कारण मंडळी लक्षात घ्या, नुकताच नेपाळ घडला आहे. लोकांच्या मनातून नेत्यांची प्रतिमा पुरती उतरली आहे. जेन झीचा तो दणका तुम्ही नुकताच नेपाळमध्ये पाहिला मित्र. त्यामुळे आता तरी सावध व्हायला पाहिजे. मी देखील त्यावर एक व्हिडिओ बनवला होता नेत्यांना सावधान करण्यासाठी. याचा अर्थ इथे हिंसा भडकली पाहिजे हे नाही, नेत्यांनी सावध व्हायला पाहिजे. तुमच्या एकमेकांच्या टीका टिप्पणीवर सामान्य माणसांना काही इंटरेस्ट हल्ली राहिला नाही. जनता हल्ली फार संघर्षातून आपली वाटचाल करीत आहे दररोज. गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर. अहो, पावसाच्या संकटाने शेतकरी, कष्टकरी सध्या हवालदिल झाला आहे, पुरता बर्बाद झाला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. ओल्या दुष्काळाने गोरगरिबांच्या डोळ्यात पाणी आलं आहे, डोळ्यात. महागाईमुळे जनता अगदी त्रस्त झाली आहे. लोक हल्ली अशा प्रकारच्या सुलतानी आणि दृष्ट सरकारी मानसिकतेवर फार चिडून आहे, लक्षात घ्या. जनतेचा अंत पाहू नका. तुमची अशी वाचाळ थोबाळ बघण्यात कुणालाच इंटरेस्ट राहिला नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशांना खुंट्याला बांधून ठेवायला पाहिजे, खोलीत डांबून ठेवायला पाहिजे. मी तर म्हणतो, सामान्य जनतेच्या मनात तुमची प्रतिमा कशी बदलत असते हे एसीत बसून कळत नाही, हेलिकॉप्टरमध्ये बसून कळत नाही, गाडीत काचा बंद करून बसल्यावर कळत नाही, कॅबिनमध्ये कळत नाही. 2-4 पिलांटू तुमच्या वक्तव्यावर टाळ्या ठोकतात कॅमेऱ्यापुढे, आम्ही बघतो. मग तुम्ही फार शक्तिशाली आहात असं अजिबात नाही, हे लक्षात घ्या. काय चाललंय मित्र हो. मंडळी, आपण सतर्क राहायला पाहिजे. असो तुर्तास थांबतो. मंडळी, आपण सामान्य नागरिक म्हणून अलीकडे खूप सतर्क राहायला पाहिजे. खूप. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची मानसिकता तुमची असली पाहिजे मित्र हो. सामान्य नागरिक म्हणून, सामान्य माणसं म्हणून, सामान्य जनता म्हणून तुम्हाला नेमकं या विषयावर काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. बिनधास्त बोला. अभिव्यक्ती आहे, स्वातंत्र्य आहे. आम्ही आपल्या सर्व कमेंट वाचत असतो, हे लक्षात घ्या. आपण सुज्ञ आणि सुजाण नागरिक आहात. पुन्हा जाता जाता तीच एक नम्र विनंती, आपल्या चॅनलवर नवीन असाल मंडळी,
आणि अजूनपर्यंत रिनेश रंजन हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, या व्हिडिओला व्हायरल करा आणि लाईक ठोका भरभरून. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.